यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। देशमुख हत्या प्रकरणातली सुनावणी आता संपली आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद झालेला आहे। 40 मिनिटं न्यायालयात युक्तिवाद सुरू होता। महत्त्वाची अपडेट समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली सुनावणी जी बीडमध्ये सुरू होती ती सुनावणी आता संपलेली आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः हजर होते आणि त्यांचा युक्तिवाद हा जवळपास 40 मिनिटं हा युक्तिवाद सुरू होता। महत्त्वाची अपडेट समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली सुनावणी आज बीडमध्ये सुरू होती। आरोपी हे व्हीसीद्वारे हजर होते आणि स्वतः विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम स्वतः कोर्टात हजर होते आणि आता ही सुनावणी संपली आहे। उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केलाय आणि 40 मिनिटं न्यायालयात हा युक्तिवाद सुरू असल्याचं कळत आहे। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही सुनावणी सुरू होती। दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर पहिल्या वेळेसच ही सुनावणी बीडला होती आणि ही सुनावणी आता संपलेली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, ही सुनावणी आता संपलेली आहे, काय युक्तिवाद नेमका करण्यात आलेला आहे? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जेव्हा सगळा खटला सुरू झाला ही दुसरी सुनावणी होती आणि या दुसरी सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे जे ते उपस्थित होते। त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत तर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। आरोपीकडून देखील त्यांचे वकील होते त्यांनी देखील युक्तिवाद केला। जे उज्ज्वल निकम आहे त्यांनी या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाचं वक्तव्य जे केलं आहे ते म्हणजे या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने गाईड केलं। आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणाचा म्होरक्या असल्याचा सतत आरोप होत होता आणि त्याच्यावरच हे सगळं कट रचल्याचं देखील बोललं जात होतं। मात्र आता आज जी उज्ज्वल निकम यांनी जी भूमिका मांडली, जी बाजू मांडली, त्यात त्यांनी महत्त्वाचा हा मुद्दा मांडलेला आहे की वाल्मिक कराड याने सगळं गाईड केलेलं आहे आणि तसा सीडीआर मधून देखील समोर आलेला आहे। फरार असलेला आरोपी कृष्ण आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनाही 3 वेळा फोन केला हे देखील उज्ज्वल निकम यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या ज्या त्या पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली, दावे मांडलेले आहेत त्यानुसार वाल्मिक कराडच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। ही दुसरी जेव्हापासून खटला सुरू झाला ही दुसरी सुनावणी होती। आणखी पुढच्या सुनावणीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी येतील। मात्र या पद्धतीने आज वकील असतील, दोन्ही बाजूचे वकील असतील, त्यांनी आपली जी आहे तर बाजू जी आहे तर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। यात विष्णू चाटे त्या ऑफिसमध्ये 19 तारखेला बैठक झाली, सगळे आरोपी तिथे हजर होते। 8 डिसेंबरला नांदूर फाटा येथे हॉटेलमध्ये तिरंगा जी होती तिथे देखील विष्णू चाटे, सुदर्शन घोले यांची भेट झाली। हे देखील मुद्दे जे आहे तर या सगळ्या आजच्या सुनावणीत मांडण्यात आलेले आहे। सुदर्शन घोले जो होता त्याचा गँगचा लीडर आहे का असा प्रश्न देखील यावेळी उज्ज्वल निकम यांच्याकडून उपस्थित करण्यात आला। वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच खंडणी मागितण्यात आली का असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। त्यामुळे आज जे आहे तर पहिल्याच सुनावणीला उपस्थित असलेले उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे। आता पुढची तारीख काय आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता सुनावणी संपलेली आहे। मात्र दुसरी सुनावणी आणि वाल्मिक कराडच्या वर थेट जे आहे तर या सगळ्या प्रकरणाचा तो लीडर आहे का हे मुद्दा जो आहे तर प्रामुख्याने मांडण्यात आलेला आहे। नक्कीच मोहसिन, याचे अपडेट्स आपण घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।